Hello, friends. Chemical reactions of carboxylic acid and various types of chemical reactions up till now we have covered. बघा जिथं OH बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे हा हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन त्याच्या रिॲक्टिव्हिटीज बघितल्या. कार्बोक्सिलिक ॲसिड विथ सोडियम विथ NaOH विथ कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स वगैरे म्हणजे तिथं ॲसिडिक हायड्रोजनचा रोल आहे. त्यानंतर काही रिॲक्शन्स असे बघितल्या की जिथं कार्बोनिल ग्रुपचा रोल आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप पोलार आहे आणि न्यूक्लिओफाईल मग तो अमोनिया असेल. ओके आणि अमोनिया किंवा मेन अमोनिया मुद्दाम सांगतो कारण त्याच्यामध्ये ती स्ट्रिक्टली पहिल्यांदा बघितली आणि मग आपण इतर त्याचं ॲसिटिक अनहायड्राइड फॉर्मेशन वगैरे त्या प्रकारचे रिॲक्शन्स बघितल्या. तर त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपचा रोल आहे. PCl5 PCl3 वगैरे थायोनिल क्लोराईड त्या सगळ्या या टाईपच्या जिथं कार्बोनिल ग्रुपवर अटॅक होतो त्या रिॲक्शन्स बघितल्या. आणि याच्यामध्ये पण कार्बोनिल ग्रुप आहे पण इथं वेगळा आहे. काय वेगळा आहे बघा. तर आता ज्या रिॲक्शन्स आपण बघतो आहे त्याला रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप म्हणजेच कार्बोक्सिलिक ग्रुप असं म्हणतो आहे. म्हणजे काय तर समजा एक इथं लिहिलं आहेस पण म्हणजे आणि पुस्तकात असं लिहिलेलं असतं डायरेक्ट ठीक आहे. म्हणजे शिकल्यानंतर काही वेळेला पुढं रिपीट होताना हा टॉपिक झाला असेल आणि पुढं यातले मुद्दे लागणार असेल त्यावेळेला ठीक आहे किंवा एक मार्काला बोर्डला वगैरे ठीक आहे. पण सगळं मेकॅनिझम वगैरे माहीत पाहिजे MCQसाठी आणि मग ते जे काही डायरेक्ट लिहितात ते लक्षात राहण्यासाठी असं सहज लिहिण्यासाठी. तर असं लिहिलेलं असतं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. अजून पण रिएजंट आहेत पुस्तकात जेवढे उल्लेख केले तेवढेच बघूया. येस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि हे म्हणजे इन कॉन्टॅक्ट विथ इथर ॲज सॉल्वंट ड्राय इथर प्युअर अँड ड्राय इथर ॲज सॉल्वंट वुड्स रिॲक्शनला बघितलं ग्रिनार्ड रिएजंटच्या रिॲक्शनला तसंच. आणि ही पहिली स्टेप आहे आणि ती झाल्यानंतर मग ही दुसरी स्टेप आहे. मग ॲसिडिक वॉटर H3O+ लिहितात किंवा डायल्यूट ॲसिड लिहितील. मग थोडक्यात काय विथ वॉटर इन प्रेझन्स ऑफ फ्री H+ आयन्स. पण पहिल्या स्टेपला इथर सॉल्वंट लागतो ड्राय म्हणजे ट्रेस अमाऊंट ऑफ वॉटर इज ऑल्सो नॉट अलाउड म्हणजे इट विल नॉट टेक प्लेस. काय होईल सगळी चर्चा झाल्यानंतर तुम्ही पण विचार करा. आणि सेकंड स्टेपमध्ये मात्र वॉटरबरोबर रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ फ्री H+ आयन्स म्हणजे ती सेकंड स्टेप आहे ती हायड्रोलिसिस. आणि हे दोन्ही स्टेप झाल्यानंतर काय होतात हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्कोहोलिक ग्रुप किंवा प्रायमरी अल्कोहोल ग्रुप. आता हा इथेनॉल आहे स्पेसिफिक केस प्रायमरी अल्कोहोल. आता प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये हे बघितले आपण तरी पुन्हा रिपीट करूया. ओके मेकॅनिझम वगैरे बघितलेलं आहे आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम त्याच्यापासून ठीक आहे. रिव्हिजन होतं आहे त्यानिमित्ताने. मग आता हे जे असं मग तिथं बघितलं असेल तर इथं एक मार्काला डायरेक्ट लिहायचं समजा असं लिहितं. ज्यांना मेकॅनिझम वगैरे बघितलेलं असतं त्यांना मग अंदाज येतो आणि ते डायरेक्ट लिहू शकतात किंवा डायरेक्ट लिहिलं असेल तर त्याचा अर्थ कळतो. असे डायरेक्ट लिहिलेले काही ABCD आणि मिक्स होऊन क्वेश्चन झाले. मुद्दा काय तर हे अशी रिॲक्शन आहे बेसिकली कार्बोक्सिलिक ग्रुप गेट कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोलिक ग्रुप. तर याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप ज्या स्टेप्स आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे याला हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम. हायड्राईड ट्रान्सफर आता बघा ना लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आता बेसिकली ॲल्युमिनियम जर आपण विचार केला ॲल्युमिनियम इनकम्प्लीट ऑक्टेट एक्झाम्पल तर AlH3 हा ॲल्युमिनियम हा हायड्रोजन शेअर्ड पेअर अँड ॲल्युमिनियम इन AlH3 जसं ॲल्युमिनियम इन अनहायड्रस AlCl3 वगैरे तसंच इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. आणि मग असं कल्पना करा की जसं की LiH बरोबर त्याची रिॲक्शन केली
ते LiH अल्कली मेटल Li+1 आणि H-1 म्हणजे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे आणि लिथियमचा पण हायड्रोजनकडे, म्हणून हा -1 Li+1 आणि H-1. दिस इज हायड्राईड. जसं H+ असतो HCl पाण्यात डिझॉल्व केलेला H+Cl-, तो प्रोटॉन, कारण एक इलेक्ट्रॉन तो गेला, मागं राहिला फक्त प्रोटॉन H+ आयन. ओके, तसं हा हायड्राईड. आणि हायड्राईड हा बघा ना निगेटिव्ह, जसं OH- आयन, सायनाईड CN- आयन, अल्कॉक्सी ग्रुप मिथॉक्सी इथॉक्सी, तसा हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. आणि त्यामुळे मग हा हायड्राईड इथं जर कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन झाली त्याची, ओके, समजा इथे लिहून दाखवतो, इथं जर कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन झालं, हे बारीक बारीक काढतो, रिप्रेझेंटेटिव्ह काढतो बघा, तो इलेक्ट्रॉन घेऊन त्याचं शेअरिंग झालं, तर ते काय होणार, तर ते शॉर्टमध्ये लिहिताना मग तो हा इलेक्ट्रॉन पेअर घेऊन आला ना, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन एक कमी राहणार, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, याला रिलेटेड प्रोटॉन लिथियममध्ये आहे, आणि तो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन इथे गेला म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांची प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स मोजले, तर ते म्हणजे शॉर्टमध्ये लिहिताना आपण ते असं लिहितो LiH4-1. हा जो LiH4-1 आहे म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, त्याचा डिसोसिएशन Li+ आणि AlH4-1 आता कळलं असेल तुम्हाला, आणि याचं फर्दर डिसोसिएशन त्या रिॲक्शनच्या वेळेला, बरं का, आपण शिकताना स्टेप्स सेपरेट शिकतो, की तो जो आता मी दाखवला LiH म्हणजे तयार करताना कसा तयार केला असेल त्याचा मुद्दाम समजण्यासाठी, LiH म्हणजे Li+ आणि H-1 हा हायड्राईड जर इथं कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशनसाठी गेला तर असं होणार. ओके, मग त्याचाच उलटा विचार करतो आहे आपण, इक्विलिब्रियम हायड्राईड आयन, DRIDE हायड्राईड आयन, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. मग आता तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर रिॲक्शन आहे, म्हणजेच लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचे असे आयन्स होतात, त्यातल्या AlH4-1चं असा इक्विलिब्रियम आहे, त्यातला हायड्राईड इथं फक्त दाखवला आहे, म्हणजे याच्याबरोबरचीच रिॲक्शन आहे, लक्षात घ्या, मेकॅनिझम शिकतो आपण, मग नंतर धडाधड लिहिणार. आणि मग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, आता हे सांगायची गरज नाही, न्यूक्लिओफाइलिक अटॅक कार्बोनिल ग्रुपवरती, कार्बोनिल ग्रुप इज पोलार, आणि त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप इज मोर पोलार बिकॉज ऑफ रेझोनन्स मागं झालेलं, डेल्टा पॉझिटिव्ह कार्बन, डेल्टा निगेटिव्ह ऑक्सिजन, नाही का. आता हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नसायला पाहिजे. तर काय होणार बघा, जनरल घेतलं असतं R किंवा मिथाईल इथाईल कोणी चालेल. ओके, बघा मग ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शेड पेअर होईल, तेव्हा यातल्या दोन्हीतला जो पाय असेल तो पायवाला इकडे जाईल. रुटीनमधल्या 2 लोन पेअर आहेतच, चला लिहितो, इथं पण आहेत. आणि त्यावेळेला काय होईल बघा, हा ऑक्सिजन, हे 2 लोन पेअर्स, आणि इथला जो पायवाला इकडे आला, त्यामुळे इथं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, आणि बाकीचा जो चेंज आहे तो लिहायचा आणि बाकीचं आहे तसं लिहायचं. आणि इथं मग काय, हायड्राईड शेअरिंग झालं, पण त्या मोमेंटला बोथ द इलेक्ट्रॉन्स वेअर विथ हायड्रोजन म्हणून ॲरो दाखवायची मी पद्धत ठेवलेली आहे. हा इंटरमिडिएट आहे. अँड द मोमेंट दिस, या तिन्ही पण इक्विव्हॅलंट येतात इलेक्ट्रॉन पेअर. द मोमेंट दिस इलेक्ट्रॉन पेअर इज अगेन शेअर्ड, दिस OH ग्रुप गोज आउट इन द फॉर्म ऑफ OH- आयन. त्यावेळेला ते कसं दिसेल बघा, बघा इथं लिहितो, आणि ही तशी नवीन गोष्ट नव्हे आपल्यासाठी. त्या मोमेंटला ओके, ही इलेक्ट्रॉन पेअर आली काय, ही आली काय, कुठली तरी एक आली. ओके, म्हणजे तो त्या मोमेंटला इलेक्ट्रॉन पेअर आली, ॲरो दाखवत नाही मी आता, नाही का. हा हायड्राईड फॉर्ममध्ये आलेला शेअर्ड पेअरच आहे रुटीन, प्लस OH-. मग हा हायड्राईड H- फॉर्ममध्ये तो आला होता इथून लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडमधूनच. मग OH- म्हणजे बाजूला Li+ आहेच, बॅलन्स होतं आहे, दाखवलेलं नाही तिथं. आता जर कार्बॉक्सिलिक ग्रुपमधल्या कार्बोनिल ग्रुपवरती हायड्राईड अटॅक करतो आहे, इथर ॲज सॉल्वंट. आता तुम्ही विचार केला की मध्येच थोडासा विषय बदलतो की वॉटर ॲज सॉल्वंट किंवा अल्कोहोल ॲज सॉल्वंट वापरलं असतं, हायड्राईड वॉटरमधला H+ बरोबर रिॲक्ट होऊन H2 होणार. म्हणजे असे सगळे बारकावे चर्चेत घेणे म्हणजे CET. तिकडं तर H+ फॉर्ममध्ये बाहेर येऊ शकणारा पोलार OH बॉन्ड वगैरे असलेला कोण, NH बॉन्ड पण, तो जर सॉल्वंट असेल म्हणून तो इथं वापरायचा, तर तो पाण्यामधून किंवा अल्कोहोलमधून हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर आला, आणि हा हायड्राईड, त्यांचे H2 नाही का होणार, H2 गॅस,
त्यामुळे इथं सॉल्वंट इथर लक्षात घ्या. ठीक आहे, असू दे. आता हा अल्डिहाइड तयार झाला. आता इथं स्पेसिफिक केस ॲसिटल्डिहाइड, तुम्ही तिथं आर लिहा, जनरल होऊन जाईल. आणि अजून तिथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इथर आहेतच, कंडिशन अजून बदल केलेले नाही. तर कार्बोनिल ग्रुप आहे विच इज पोलार अल्डिहाइडमधला, पण त्यामुळं अजून दुसरा सेकंड हायड्राईड तिथं अटॅक करेल. बघा ते समजते का? तो हायड्रोजन आहे, तो आता पहिल्यांदा आलेला हायड्रोजन आहे, तो इकडे दाखवतो. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इथर आहे सॉल्वंट, त्यातून येणारा हायड्रोजन हायड्राईड फॉर्ममध्ये तेवढाच दाखवतो. ओके, सेकंड हा फर्स्ट. ओके आणि ही शेड पेअर इकडे अटॅक करेल. बघा सारखंच, म्हणजे थोडक्यात मगाहीसुद्धा बघा ना, यांनी अटॅक केला आणि मग ही इंटरमिडिएट तयार झाली आणि पुढच्या स्टेपमध्ये ही परत शेड झाली. आणि म्हणजे थोडक्यात आपण जसं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणजे ओव्हरऑल काय झालं तर हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल शॉर्टमध्ये लिहितो, न्यूक्लिओफाईल हा आत आला. आणि हा OH ग्रुप त्याच्या तुलनेत वीक, बरं का. हा OH ग्रुप पण स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, पण याच्या तुलनेत वीक. OH ग्रुप गोज आउट इन द फॉर्म ऑफ OH मायनस. असं झालं नेट रिॲक्शन. ही मधली इंटरमिडिएट स्टेप महत्त्वाची असते. पण केमिस्ट्री, ओव्हरऑल केमिस्ट्री म्हणून काय झालं तर हा हायड्राईड फॉर्ममध्ये आत आला आणि हा OH मायनस फॉर्ममध्ये बाहेर गेला. असं झालेलं आहे अल्टिमेटली. लक्षात आलं का? असं वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडे बघायचं. आणि मग अल्डिहाइड तयार झालं तर सेकंड तिथं हायड्राईड अजून आहेत. हायड्राईड निगेटिव्हली चार्ज हायड्राईड आहे, इट विल अटॅक. पुन्हा हा पोलरच आहे. आणि काय होईल बरं, पुन्हा तसंच इंटरमिडिएट. आता मुद्दा बघा, हा हायड्रोजन आणि मग इथं हा ऑक्सिजन, रुटीनमधल्या 2 लोन पेअर्स आहेतच. ही पायवाली इकडे गेले, आणखी एक म्हणजे 3 झाले, म्हणजे मायनस चार्ज. हे नेहमीचे 2 लोन पेअर आणि हा पायवाला इकडे आला, मायनस चार्ज. आता मगाशी तसं ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये हा इकडं आल्यानंतर OH ग्रुप बाहेर गेला. आता हायड्राईड फॉर्ममध्ये हायड्रोजन आत आणि परत हा हायड्रोजन बाहेर, असं कसं होईल? होत नाही. त्याचा अर्थ हा या फॉर्ममध्येच राहतो, म्हणजेच काय होतं याचं काय होतं, काहीतरी होत असणार ना. तर हायड्रोजन फॉर्ममध्ये कुठून आला होता? AlH4 मायनसमधून. मग हायड्राईड फॉर्ममध्ये हायड्रोजन बाहेर आला. मग हा इनकम्प्लीट ऑक्टेटवाला AlH3 आहेच, त्याचं याच्याबरोबर. आणि मग पुढं हा AlH3 बघायचं दाखवतो. AlH3 हे पूर्वी पण झालेलं आहे बरं का. ओके, आणि मग CS3 हे 2 हायड्राईड फॉर्ममध्ये पहिल्यांदा एक आला आणि नंतर एक आला. लक्षात आलं ना? हा पहिला आलेला, परत हा सेकंड स्टेपमध्ये याचा कलर सेकंड आला तर हा कलर दाखवला, हा पहिला आलेला. आणि ओव्हरऑल काय झालं बघा, लक्षात द्या. मी शॉर्टमध्ये लिहितो. ओव्हरऑल काय झालं, हा ऑक्सिजन सोयीसाठी इकडे लिहितो, हायड्रोजन इकडे लिहितो. ओके, ओव्हरऑल काय झालं तर ही जी निगेटिव्ह चार्जवाली इलेक्ट्रॉन पेअर आहे, रुटीन 2 लोन पेअर्स आणि ही इलेक्ट्रॉन पेअर, इट विल फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड विथ AlH3. आता इथेपर्यंत कळलं. आता इथेपर्यंत कळल्यानंतर हे नेट रिॲक्शन लिहिली होती आपण. ती नेट रिॲक्शन म्हणजे स्टेप्स दाखवल्या. हायड्राईड आयन कसा अवेलेबल होतो ते पहिलं बघितलं. मग कार्बॉक्सिलिक ग्रुपमधल्या कार्बोनिल ग्रुपवर हायड्रोजन अटॅक्स इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, न्यूक्लिओफिलिक अटॅक्स. मग अल्डिहाइड ग्रुप तयार झाला, परत अल्डिहाइड ग्रुपवर परत हायड्राईडचा अटॅक. आणि मग हा निगेटिव्ह चार्ज. आणि तिथं AlH3 हायड्राईड ट्रान्सफर झाल्यानंतर AlH3 इनकम्प्लीट ऑक्टेट, तिथं त्याचा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड होतो. आणि आता याचं पुढे हायड्रोलिसिस होणार, ते मला इथं सेपरेट दाखवायचं, म्हणजे लिहायला. म्हणजे हे बघितल्यानंतर तेवढाच पार्ट काढतो आणि तिथं लिहून दाखवतो. सोपी गोष्ट आहे आणि या टाईपचं आपण पूर्वी पण बघितलं आहे, त्यामुळं थोडक्यात दाखवतो. येस, आता बघा इथंपर्यंत आलो होतो आपण. म्हणजे कार्बॉक्सिलिक ग्रुप असेल तर हायड्राईड ट्रान्सफर, पहिला हे सेपरेट समजून घ्यायचं, हायड्राईड कसा अवेलेबल होतो. हे पूर्वी पण बघितलं आहे, पण रिपीट केलं. मग कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक करेल हायड्राईड ट्रान्सफर आणखी इतर कुठल्या ग्रुपवर अटॅक करतो, जसं अल्डिहाइडवरती करतो. अल्कोहोल फॉर्मेशनमध्ये बघितलं आहे, इस्टरमध्ये करू शकतो. पुढे जाऊन आपण बघणार सायनाइडमध्ये करू शकतो, अमाइन्सच्या प्रिपरेशनमध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, म्हणजे पण ब्रॉडली मेकॅनिझम तीच असते. हायड्राईड व्हेरी स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. ओके, आणि म्हणून तो जर फ्री H+ आयन्स अवेलेबल करू शकणारे कोण असतील, वॉटर
नाही का, किंवा OH बॉन्ड पोलर असलेले अल्कोहोल किंवा आणखी कोण हायड्रोजन सायनाईड वगैरे, तिकडं H2 तयार होणार नाही का, ते मग अशी मी थोडक्यात सांगितलं. त्यामुळं हायड्राईड ट्रान्सफरच्या पहिल्या स्टेपला इथर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडपासून मिळणाऱ्या तिथं, ओके, ती पहिली गोष्ट. आणि मग हे असे 2 स्टेप झाल्या. मग आता इथंपर्यंत हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम इन प्रेझन्स ऑफ इथर ॲज सॉल्वंट. इथं ड्राय इथर मुद्दाम बरं का, ड्राय म्हणजे ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर, ड्राय इथर ॲज सॉल्वंट सांगितलं आहे, त्याचे कारण पण सांगितलं. ही पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप इज ॲक्च्युली डायल्यूट ॲसिड, म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. मग ते दॅट इज हायड्रोलिसिस बघा, ही सेकंड स्टेप सुरू झाली. तर ते काय होतं की वॉटरबरोबर रिॲक्शन आहे बेसिकली, पण इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड म्हणजे पहिल्यांदा प्रोटोनेशन होणार त्यातला, म्हणजे H+ इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर असंही लिहितात. मग प्रोटोनेशन पहिल्यांदा होणार. मी ते थोडक्यात पटपट लिहितो बघा. आता बघा, हे हायड्रोजन म्हणजे हायड्राईड फॉर्ममध्ये 2 स्टेपमध्ये आलेले आहेत बरं का, लक्षात आलं का, कार्बोक्सिलिक ग्रुप. आणि मग हा ऑक्सिजन, आणि मग तो ॲसिडमधून आलेला प्रोटॉन, समजा मी रेड कलरमध्ये दाखवतो, म्हणजे हा प्लस चार्ज. आणि मग हे AlH3 आता शॉर्टमध्ये लिहितो, ओके, तिकडे कलर काढला समजण्यासाठी, AlH3. आता हा प्लस चार्ज झाला तयार. आता हा प्लस चार्ज तयार झाला म्हटल्यानंतर आता काय व्हायला पाहिजे, ओके, इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, याचा अर्थ याचं हायड्रोलिसिस होणार. आणि हे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतं बरं का, मी कसं दाखवतं बघा. आणि याचा हायड्रोलायटिकली ब्रेक होणार. दिस इलेक्ट्रॉन पेअर, आता हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. दिस शेड पेअर विल गो टू ऑक्सिजन. आणि मग वॉटर जो आहे तिथं त्याच्यामध्ये वॉटर, आता बघा ते मी लिहून दाखवतो. तर प्रोटोनेशन झालं पाण्यामधले फ्री H+ आयन्स, म्हणजे डायल्यूट HCl फॉर एक्झाम्पल वापरलं. मग लिहिताना ते असं लिहितील डायल्यूट ॲसिड म्हणतील, नॉर्मली डायल्यूट HCl असतं. प्रोटोनेशन झालं म्हणजे हा मोर पोलार झाला, पॉझिटिव्ह चार्ज. मग त्याचं हायड्रोलिसिस झालं तर ही इलेक्ट्रॉन पेअर परत लोन पेअर फॉर्ममध्ये इकडे येईल. आणि मग बघा मेन प्रोडक्ट तयार झाला, लक्ष द्या, मेन प्रोडक्ट तयार झाला. ही लोन पेअर आली परत, ही शेड पेअरची लोन पेअर आहे, आधीची एक लोन पेअर. आणि हा H झाला अल्कोहोल, प्लस हा जो AlH3 आहे, ओके, तिकडं मग वॉटर मॉलिक्यूल त्याची लोन पेअर. आणि असं म्हणजे काय होईल की तो AlH3 डिॲक्टिवेट झाला आता बाजूला, नाही तर परत त्याचे हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड. आणि हे ॲक्च्युली मी एकच स्टेप दाखवली इथं. ॲज लॉंग ॲज हायड्रोजन या फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत, आणखी एक हायड्रोजन हायड्राईड फॉर्ममध्ये, असं ते बॅलन्स करतात. ते जास्त बरोबर आहे ॲक्च्युली, पण म्हणजे ते रिपीट होतात स्टेप्स. हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड याचे पण अवेलेबल. मग ते बॅलन्सिंगचा पार्ट झाला. मी मेकॅनिझम समजावी हा माझा मेन एम असल्यामुळं बॅलन्सिंगचा पार्ट झाला. आणि मग ते हा पण हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड अशा पद्धतीने गेला की अल्टिमेटली काय होईल, असे 3 ग्रुप्स तयार होतील इकडं, आणि त्याचा हायड्रोलिसिस होईल. तर त्यातला मी एकच ग्रुप घेऊन दाखवला तुम्हाला, ओके. आणि मग कसं झालं, ते सेकंड स्टेप जी आहे की त्याच्यामध्ये त्याचा पहिला प्रोटोनेशन होईल. प्रोटोनेशन झाल्यानंतर या लोन पेअरचं शेड पेअर झाल्यानंतर दिस बिकम्स पॉझिटिव्ह, मग याचं हायड्रोलिसिस होईल. आणि ते हायड्रोलिसिस झाल्यानंतर AlH3 जे बाहेर येतात ते आणि वॉटर, म्हणजे ती जी इनकम्प्लीट ऑक्टेट आहे ते लोन पेअर आणि इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ AlH3, म्हणजे जो AlH3 इनॲक्टिवेट झाला आता. आणि मग आम्हाला काय मिळाला, अल्कोहोल, हा इथाईल अल्कोहोल, बरोबर आहे का. म्हणजेच 2 कार्बनचा जो कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे त्याच्यापासून 2 कार्बनचं अल्कोहोल मिळालं, 2 कार्बनचं कार्बॉक्सिलिक ॲसिड, 2 कार्बनचं प्रायमरी अल्कोहोल मिळालं. मग आता एकदा हे लक्षात आलं की फर्स्ट स्टेप हायड्राईड ट्रान्सफर, त्याचं मेकॅनिझमप्रमाणे असे 2 सब स्टेप्स आहेत, ड्राय इथर सॉल्वंट, आणि लास्ट स्टेपमध्ये हायड्रोलिसिस. तर अल्टिमेटली काय मिळतं, जेवढे कार्बनचं कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे तेवढे कार्बनचा तो प्रायमरी अल्कोहोल मिळतो. मग नंतर हे लक्षात राहतं. मग असं मेकॅनिझम शिकल्यानंतर फायदा काय होतो की आणखी कुठंतरी हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम असते, आधी पण झालेली आहे, पुढं पण येणार आहे. त्या सगळ्या रिॲक्शन्स मग एकसारख्या वाटायला लागतात, थोडा फरक. आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड, काय रिॲक्शन्स किती लक्षात ठेवायचं, असं जे काही भीती आणि तसं तयार झालेली असते मानसिकता, त्याचे कारण त्यातले अशा प्रकारचं मेकॅनिझम्स माहीत नसणे. आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत.
आता समजा की अशा प्रकारचे हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझमशी रिलेटेड पुढच्या टॉपिकमध्ये रिॲक्शन्स आल्या की तुम्हाला यातल्या स्टेप्स तिथे येणार असतात बेसिकली केमिस्ट्रीच्या अँगलनी, तर तुम्हाला आधीच कळायला लागेल किंवा सांगताच कळायला लागेल. रिव्हिजनच होणार तिकडे ऐकताना लेक्चर, रिव्हिजन अभ्यास करतानाच पहिल्या स्टेपमध्येच रिव्हिजन होणार असं. तर दिस इज हाव कार्बॉक्सिलिक ग्रुप कॅन बी कन्वर्टेड इन टू अल्कोहोलिक ग्रुप, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज सॉल्वंट, हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम, आणि नंतर हायड्राईड ट्रान्सफर झाल्यानंतर सेकंड स्टेप डायल्यूट HCl, नॉर्मली HCl वापरतात, म्हणजेच H3O+ लिथिल, फ्री H+ आयन्स विथ वॉटर किंवा H+ इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, म्हणजे हायड्रोलिसिस. अल्टिमेटली इट गिव्ज अल्कोहोल. ओके, हे असं एकदम छान इंटरेस्टिंग आहे. मग तुम्ही एक्झाम्पल्स करा, नोट्समध्ये आहेत. मी ॲसिटिक ॲसिड घेतलं, कोणी R घ्या किंवा कोणी इथाईल ग्रुप घ्या, कोणी अराईल ग्रुप घ्या. ओके, एक्झाम्पल्स वाढतील, काय प्रॉब्लेम नाही.